हेची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची, ठेविले अनंते तैसे चिरावे, चित्ती असू द्यावे समाधान, वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ, भोगने ते फळ संचिताचे, तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, विठ्ठल श्री वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु, म्हणे निवृत्ती दासु अवधारी जोजी, मनोजं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं, वातात्मजं वानरयूत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। हे दुःखभंजना मारुती नंदना, हे दुःखभंजना मारुती नंदना, सुनलो मेरी पुकार पवन सुत नगी पवन सुत नगी
दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो तेची वंदू श्री चरण ते श्री गुरूंचे नमस्कारोनी आता श्री शारदा माई अनेक जन्म संप्राप्त कर्मवंद्य विदायिनी आत्मज्ञान प्रदानिन तस्मै श्री गुरवे नमः सदाशिव समारंभ व्यास शंकर मध्यमा तस्मै श्री आचार्य पर्यंताय वंदे गुरु परंपरा श्री श्री सद्गुरुवे नमः सद्गुरु भीमाई महाराज की जय नमामि सद्गुरु शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदम ईश आनंदी वल्लभम माधुर्य रस कल्लोणां शिवशक्ति करूपिणीं अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेश नंदिनीं नित्य प्रति आराध्य श्री सीता रामचरणा रविंदम आराध्य श्री राधाजी गोपाल कृष्ण भगवान की जय 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 श्री राम वरचा आवाज उपस्थित समस्त माता पिता साधु संत आत्मगण गणेश भगवान हनुमान जी महाराज भारत माता गो माता ब्राह्मण देवता तसेच व्यासपीठावर उपस्थित समस्त टाळकरी वारकरी भजनी मंडळ गायनाचार्य मृदुंगाचार्य आपणा सर्वांच्या चरणी प्रणाम मस्तक हे पायावरी या वारकरी संतांची या विठ्ठल
हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान। प्रस्तुत स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग श्री महान भगवत भक्त, श्री महान संत, वैराग्याची महान मूर्ती, वैराग्याचं ज्वलंत प्रतीक असणारे आणि सहदेव वैकुंठाला जाणारे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरा यांच्या 4 चरणांचा भक्तीचं श्रेष्ठत्व सांगणारा असा अभंग आज सेवेकरता घेतलेला आहे। विठ्ठल या अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे की अभंगामध्ये महाराज भक्तीचं श्रेष्ठत्व सांगतात आणि संसारिक माणसाने कोणती भक्ती करावी याचं वर्णन महाराजांनी या अभंगामध्ये केलेलं आहे। महाराज म्हणतात हीच थोर भक्ती आहे, हीच श्रेष्ठ भक्ती आहे, पण कोणती भक्ती श्रेष्ठ आहे महाराज? तर महाराज म्हणतात संसारिक माणसाने प्रपंच करावा, पण प्रपंचात राहून परमार्थ सुद्धा करावा, आणि हीच भक्ती श्रेष्ठ आहे, संकल्पावी माया संसाराची। आता बघा, संसार वाईट नाहीये, पण संसाराविषयी असणारी आसक्ती मात्र वाईट आहे। साधू संतांनीही संसार केला आणि त्यांचा हा संसार भगवंताला सुद्धा आवडला बरं का। माऊलींनी संसार केला नाही, पण संसार लिहून ठेवला। अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक। म्हणजे महाराज सांगतात संसार करा, पण संसारात राहून परमार्थ सुद्धा करा, असोनी संसारी जीव वेग करी। पण आता मला सांगा, हा संसार कसा आहे तेच माहिती। हा संसार कसा आहे? गोड आहे, दुःख बांधवडी आए हा संसार, दुःख बांधवडी आए हा संसार, दुःख बांधवडी आए हा संसार, संसार कसा आहे? सुख दुःखांनी भरलेला आहे, बरोबर ना? सुख दुःखे समित्रित्वा, लाभा लाभो जया जयो, असा हा संसार आहे। म्हणजे काय? पण या संसारामध्ये आपल्याला जे काही सुख आहे, जे काही दुःख आहे, ते आपल्याला भगवंताच्या कृपेचा आशीर्वाद समजून त्याचा स्वीकार करा, आणि जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये समाधानी राहायला शिका। महाराज म्हणतात ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान। वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे। म्हणजे काय? हा सुख दुःखांनी भरलेला संसार आहे, आणि आपल्या आयुष्यात आपल्याला जे काही सुख
सुख किंवा जे काही दुःखाची परिस्थिती निर्माण झालेली असते, महाराज म्हणतात ती आपल्याला मागच्या जन्मीच्या संचित कर्मानुसार जोरदार टाळ्या. आणि महाराज एवढी सुंदर साथे, खरंच थांबवू नका कीर्तन, आणि कारण वेळ खूप झालेला आहे. म्हणजे हा संसार कसा आहे, सुख दुःखे समेत्रित्वा लाभा लाभो जया जयो असा हा संसार आहे. महाराज म्हणतात सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे असा हा संसार आहे. आणि आपल्याला या संसारात प्राप्त झालेली आपली परिस्थिती ही आपल्याला संचित कर्मानुसार प्राप्त झालेली असते आणि संचित भोगावंच लागतं. भोगणे ते फळ संचिताचे. त्याच्यामुळे शेवटच्या चरणामध्ये तर महाराज असं सांगतात की देवा हा देह तू दिला, तुला समर्पित, हे शरीर तू दिलंय, तुला समर्पित, हा संसार तू निर्माण केलाय, तुला समर्पित. आणि आम्ही तर नाथ बाबांनी सांगितल्याप्रमाणे आवडीने हरिनाम घेणारे, आवडीने भावे आवडीने भावे हरिनाम कीर्ती. हरी बोल. आवडीने भावे हरिनाम कीर्ती. आवडीने भावे हरिनाम कीर्ती. आवडीने भावे हरिनाम कीर्ती. तुझ चंदनात सारे माझे, तुझ चंदनात सारे माझे, नको के नको कोणाचा गोठीचा, नको के नको कोणाचा गोठीचा. तुझ चंदनात सारे माझे, नको के नको कोणाचा गोठीचा, नको के नको कोणाचा गोठीचा. त्याचा खेद करायचा नाही. कारण चिता आणि चिंता या भगवंताने आपल्या आयुष्यात पाठवलेल्या दोन बहिणी आहेत. बरोबर ना महाराज? चिता आणि चिंता. पण या दोघींमध्ये फरक असा आहे, फक्त बिंदूंचा फरक आहे. चिता चिंता समायुक्ता बिंदू मात्रे न विशेषता. काय? फक्त बिंदूंचा फरक आहे. कारण चिता माणसाला एकदा जळते. बरोबर. कासा कोणाला फोन येतो दर साल बादाप्रमाणे याही वर्षी आमच्या आजीला बाबाला पेटवण्याचे कार्यक्रम आहे, येण्याचे करावे. येतो का? म्हणजे काय, चिता माणसाला एकदा जळते. चिता आडव्या माणसाला जाळते, पण चिंता मात्र उभ्या माणसाला उभ्या उभ्या जाळत असते. क्षणाक्षणाला सेकंद सेकंदाला जाळत असते. मग महाराज काय म्हणतात, या चिंतेपासून चितेवर जाण्यापर्यंतचं जे मधलं अंतर आहे, ज्याला आपण जीवन म्हणतो, ज्याला आपण आयुष्य म्हणतो, व हे जीवन जगत असताना तुम्हा आम्हाला काय करायचंय, तर भगवंताचं चिंतन करायचं.
त्याच्यामुळे महाराज सांगतात की मी ह्या संसाराचा भारच आता भगवंतावरती टाकून दिलेला आहे. तुका मने घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी. असा ह्या अभंगाचा गोड भावार्थ. विठ्ठल हरे चिंतन रूपी सेवेला आरंभ करण्यापूर्वी एक छोटासा परिहार देणं आवश्यक असतं आणि वक्त्याने ते सांगावं हे त्याचं आद्य कर्तव्य असतं. आणि ह्याच न्यायाने आज या ठिकाणी श्री क्षेत्र सोनेवाडी या ठिकाणी वेताळ बाबा, संत बाळू मामा आणि मच्छिंद्रनाथांचे अवतार असणारे दावल मलिक बाबा यांचं परम पवित्र स्थान या ठिकाणी आहे. आणि श्रावण महिन्यातला पहिला गुरुवारी दर सालप्रमाणे या वर्षी मोठ्या भंडाराचं आयोजन या ठिकाणी केलं जातं आणि त्या निमित्ताने हा नामयज्ञ सोहळा या ठिकाणी होत असतो. हरिभक्त परायण सागरजी महाराज या ठिकाणी त्यांची सेवा करत असतात. त्यांचा अनेक भक्त परिवार या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहे आणि सर्वांनी भक्ती मार्गाचा अवलंब करावा यासाठीच ते प्रयत्न करत असतात. आता कीर्तनाला आम्हाला सुंदर अशी साथ देणारे गुणीजन, गायक, वादक मंडळी या ठिकाणी आहे. सगळ्यांचा नामोल्लेख करत नाही, वेळ फार झालेला आहे. आणि खास ज्यांची उपस्थिती आज या ठिकाणी आहे ते म्हणजे गुरुवर्य अण्णा बाबा. आमच्यासाठी इतक्या दुरून या ठिकाणी आले. बाबांसाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि फारसा विलंब न घेता वेळेची मर्यादा आहे. चिंतन सर्वांच्या तुमच्या हृदयस्थ असणाऱ्या त्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणारविंदाचं ध्यान करत माझ्या सद्गुरूंच्या ठाई श्रद्धायुक्त अंतःकरणाने प्रणाम करत चिंतन रूपी सेवेला प्रारंभ करते. विठ्ठल संत भगवान बाबा की जय, वामन भाऊ की जय. आज या ठिकाणी सुंदर असं भक्तिमय वातावरण, संपूर्ण भक्त परिवार, त्यात पवित्र असा श्रावण महिना आणि श्रावण आपल्याला श्रवण देऊन जातो. श्रावणामध्ये श्रवण करावं, पण कोणाचं श्रवण करावं? तर आपल्याला हे माहित आहे की श्रावण महिना हा भगवान शिवांना समर्पित आहे. पण मग या श्रावण महिन्यामध्ये शिवांची स्तुती का करावी? तर आपण असं म्हणतो की आता चातुर्मासाला प्रारंभ झालेला आहे, चातुर्मास सुरू झालेला आहे. आणि ह्या चातुर्मासाची आख्यायिका अशी आहे की ह्या चातुर्मासामध्ये भगवान विष्णू निद्रावस्थेमध्ये असतात. जर 4 महिने भगवान विष्णू निद्रावस्थेमध्ये आहे तर मग सृष्टीचं पालन पोषण कोण करतं? कारण सृष्टीच्या पालन पोषणाची जबाबदारी ही भगवान विष्णूंची. आणि मग ह्या 4 महिन्यामध्ये सृष्टीच्या पालन पोषणाची जबाबदारी भगवान विष्णू हे भोले बाबांवरती सोपवतात. आणि म्हणून ह्या 4 महिन्यामध्ये भगवान शिवांची स्तुती केली जाते, ज्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात. विठ्ठल भवानी शंकर वंदे श्रद्धा विश्वास रूपिणो. तुलसीदासजी गोस्वामी सांगतात की भवानी शंकर वंदे श्रद्धा विश्वास रूपिणो. कारण विश्वास म्हणजे हे भोले बाबा आहे, विश्वास म्हणजे भगवान शिव आणि श्रद्धा म्हणजे माता पार्वती.
आणि म्हणून सगळ्यात पहिले वंदन त्या विश्वास आणि श्रद्धेचं प्रतीक असणाऱ्या त्या भगवान शिवांना आणि माता पार्वतीला मी वंदन करते। का बघा, भगवान शिव हे विश्वासाचं प्रतीक आहे आणि जिथे विश्वास असतो तिथेच तर भक्ती असते, बरोबर ना महाराज? पण विश्वासाचा जन्म नाही, श्रद्धेला मात्र जन्माला यावं लागतं, भक्तीला जन्माला यावं लागतं। आता तुम्ही म्हणाल कसं विश्वासाचा जन्म नाही? भगवान शिवांना जन्म नाही, ते अनादि आहे, अनंत आहे। भगवान शिवांचे माता पिता कोण आहे हा मला ठाऊक आहे का? माहित असेल तर सांगा। भगवान आपण महाशिवरात्री साजरी करतो, पण शिव जन्मोत्सव साजरा केलाय का? म्हणजे काय, विश्वासाचा जन्म नाही, पण श्रद्धेला मात्र जन्माला यावं लागतं। कधी हिमालयाच्या घरी जाऊन तिथून अवतरित व्हावं लागतं। पर्वताची मुलगी आहे म्हणून पार्वती, म्हणजे काय, विश्वासाचा जन्म नाही, पण श्रद्धेला भक्तीला मात्र जन्माला यावं लागतं। आणि जिथे विश्वास असतो तिथे भक्ती ही स्वतःहून येत असते। विठ्ठल आता आत्ताच्या ह्या कलियुगामध्ये, या टेक्नॉलॉजी मध्ये, वैज्ञानिक जीवनामध्ये जे सायन्स शिकणारी मुलं असतात ना, त्यांना असं वाटतं की प्रत्येक वेळेस आम्हाला आमच्या देवी देवतांचा आदर्श दिले जातात, की प्रभू श्री रामांसारखं जीवन जगावं, माता सीतेसारखं पतिव्रता असावं, असं म्हणजे का आम्हाला असं देवी देवतांचीच उदाहरणं दिली जातात? तर बघा, कारण भगवद्गीतेने गायलंय श्रद्धावान लभते ज्ञान, कारण ज्ञानाच्या ठिकाणी श्रद्धा आहे आणि आपली श्रद्धा ही आपल्या देवी देवतांमध्ये आहे, म्हणून त्यांच्याच आदर्शावरती चालावं असं सांगितलं जातं। विठ्ठल आता बघा, ह्या ठिकाणी सुंदर असं संत, देव आणि जीव असं तिघांचं मिलन म्हणजे हे स्थान आहे। आणि श्रीमद भागवतामध्ये ना स्थानाला विशेष महत्त्व दिलेलं आहे, म्हणजे कथा कुठे सुरू असते, हरीचं कीर्तन कुठे सुरू असतं, त्या स्थानाला विशेष महत्त्व दिलेलं आहे। आणि ज्या ठिकाणी भगवंताचं भजन, हरीचं कीर्तन केलं जातं, ते फक्त स्थान किंवा देवस्थान राहत नाही, तर ते एक परम पवित्र तीर्थ बनून जातं। तुलसीदासजी गोस्वामी सांगतात, मुद मंगलमय संत समाजो, जो जग जंगम तीर्थ राजो। त्यामुळे हे फक्त देवस्थान नाही, ते एक परम पवित्र तीर्थ आहे। विठ्ठल या ठिकाणी वेताळ बाबांचं स्थान आहे आणि वेताळ बाबा हे भगवान शिवांचे जे 8 गण आहेत, त्या 8 गणांपैकी एक म्हणजे वेताळ बाबा, जे भूतांचं प्रतिनिधित्व करतात। आता भूत म्हटलं की सगळे घाबरतात, बरोबर ना? पण तुम्ही आम्ही सुद्धा भूतच आहोत बरं का? चेहऱ्यावरती स्मित हास्य असेल। आणि ह्या वेताळ बाबांचं वर्णन नाथ भक्ती सागर किंवा ज्याला आपण नाथ पोथी म्हणतो, नाथ सागर या ग्रंथामध्ये 5व्या अध्यायात मच्छिंद्रनाथ आणि वेताळ बाबा युद्ध प्रसंगी यांचं वर्णन आलेलं आहे। कथा फार विस्ताराने, पण वेताळ बाबांची कथा अशी आहे की जेव्हा मच्छिंद्रनाथ 12 मल्हार या वनातून जात असताना एका देवीच्या मंदिरात मुक्कामी थांबले आणि तिथे रात्रीच्या सुमारास अनेक देवता इकडनं तिकडनं जाताना दिसल्या आणि मच्छिंद्रनाथांच्या हे लक्षात आलं की ही भूतावळच असली पाहिजे। आणि तेव्हा मच्छिंद्रनाथ शाबर मंत्रावरती लिखाण करत होते आणि मग त्यांनी विचार केला
का ह्या कलियुगामध्ये आपण यांना सुद्धा ह्या भूतांना सुद्धा आपल्यामध्ये समाविष्ट करून घेतलं तर कथा फार विस्ताराने आहे आणि मग त्यांना तिथेच थांबून धरण्यात आलं। ही वार्ता वेताळजी महाराजांपर्यंत पोहोचली। वेताळजी महाराज तिथे आले, मच्छिंद्रनाथ आणि वेताळ बाबा यांच्यामध्ये घनघोर युद्ध झालं। त्याच्यामध्ये वेताळ बाबांचा प्राण फुंटीत आला। आता मच्छिंद्रनाथ हे महाविष्णूचा अवतार आहे। मच्छिंद्रनाथ हे महाविष्णूचा अवतार आहे आणि भगवंतांचं वचन आहे। जेव्हा भगवद्गीता सांगितली अर्जुनाला, सांगितलं अर्जुना जो अनन्य भावाने मला शरण येतो त्याचा मी उद्धार करतो आणि शरण वजा आला आणि वाया गेला असा दाखवा कोणी? जो मला शरण आला आहे आणि त्याचा मी उद्धार केला नाही असं कधी झालंय का? असं कधी होणार आहे का? आणि मग अंतिम समयाला वेताळ बाबा मच्छिंद्रनाथांना शरण गेले आणि तेव्हा मच्छिंद्रनाथांनी सांगितलं जीवदान देतो तुम्हाला, पण एक अट आहे। मी म्हणजे मच्छिंद्रनाथ शाबर मंत्रावरती लिखाण करत आहे आणि जे कोणी माझे भक्त या शाबर मंत्राचा जप करतील किंवा त्याचा वाचन करतील किंवा ज्या माझ्या भक्तांच्या घरामध्ये नाथपोथी असेल, नाथग्रंथ असेल, जे कोणी माझे भक्त असेल, जे हरीचे दास असतील, त्यांच्या घरात तुम्हाला राहता येणार नाही किंवा माझा एखादा भक्त तुमच्या मार्गातून जात जरी असला तरी तुम्ही तुमचा मार्ग बदलून घ्यायचा। आणि आपल्या भक्तांसाठी वेताळ बाबांकडून हे वरदान त्यांनी मागून घेतलं की माझ्या उलट ज्या ठिकाणी माझे भक्त तुम्हाला शरण येतील त्यांच्यावर तुम्ही कृपेचा वर्षाव करायचा। आणि ह्या वेताळ बाबांची मंदिर पूर्ण भारतामध्ये एकाच ठिकाणी आहे, मेन मंदिर, पण जास्तीत जास्त मंदिर ही कोकणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। आणि ज्या ठिकाणी वेताळ बाबांचं मंदिर आहे त्या ठिकाणचे लोक त्यांना ग्रामदैवत म्हणून सुद्धा पूजतात। अशी ही वेताळ बाबांची आख्यायिका आहे। त्यामुळे जो कोणी वेताळ बाबांना अनन्य भावाने शरण जातो, आपले सुख दुःख सांगतो, त्यांना वेताळ बाबा कृपा करतात। विठ्ठल तसेच संत बाळू मामांचंही या ठिकाणी स्थान आहे आणि बाळू मामा हे संत आपल्या सर्वांना माहिती आहे, शेषाचा अवतार आहे पण विठ्ठल भक्त होतो। तसेच मच्छिंद्रनाथांचाच अवतार मानले जाणारे दावल मलिक बाबा या ठिकाणी आहे आणि दावल मलिक बाबांचा मंत्र आहे दोम दोम दाव, बरोबर ना? आता बऱ्याच लोकांना ह्या मंत्राचा अर्थ समजत नाही, पण त्या अर्थ समजण्यापूर्वी आणि पहिले वारकरी हे भगवान शिव कोण आहे? आदिनाथ गुरु सकल चितांचा, आदिनाथ गुरु सकल चितांचा, आदिनाथ गुरु सकल चितांचा, आदिनाथ गुरु सकल चितांचा, मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्र दयाचा, 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 हे मच्छिंद्राने बोध गोरक्षाची केला, मच्छिंद्राने बोध गोरक्षाची केला, हे मच्छिंद्राने बोध गोरक्षाची केला, मच्छिंद्राने बोध गोरक्षाची केला, गोरक्ष बळाला गैनी प्रति गोरक्ष बळाला, 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 हे मच्छिंद्राने बोध
एकादशी काची महाराजांनी तर सगळी गुरु शिष्य परंपरा सांगून टाकली वा आणि विश्लेषण करावं केलंच पाहिजे सिर सिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्णकुहरी नेनो श्री त्रिपुरारी सांगितले जे ते शिर कल्लोळा आतू मदक उदरी राहतो तयाची आरती पैठे झाली माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या शेवटी 18व्या अध्यायामध्ये 1751 क्रमांकाच्या ओवीमध्ये या गुरु शिष्य परंपरेचं वर्णन केलं माऊली सांगतात सिर सिंधूच्या परिसरात शक्तीच्या म्हणजे माता पार्वतीच्या कर्णरूपी गुहेमध्ये भगवान शिवानी गुह्य ज्ञान सांगितलं आणि ते ज्ञान त्या शिरकल्लोळात म्हणजे त्या सागरामध्ये सागराच्या लाटांमध्ये राहणाऱ्या मत्स्य उदरात म्हणजे माशाच्या पोटात राहणाऱ्या मच्छिंद्रनाथांनी ते गुपचूप श्रवण आणि तेव्हा भोले बाबांनी सांगितलं मच्छिंद्रनाथा हे ज्ञान जरी तुम्ही गुपचूप श्रवण केलं असलं तरी जोपर्यंत गुरु तुमच्या आयुष्यात नाही तोपर्यंत हे ज्ञान फलद्रूप होणार माता तुम्ही एक काम करा बद्रिका आश्रमामध्ये जा तिथे दत्तात्रय प्रभू मानवी रूपामध्ये ते तुम्हाला आत्मज्ञानाची प्राप्ती करतील आणि मग तुम्हाला हे ज्ञान फलद्रूप होईल आणि मग हे गुरु शिष्य परंपरेचे ज्ञान कसं आपल्यापर्यंत येऊन पोहोचलं बघा मच्छिंद्र आता इथे नाथ संप्रदाय म्हणून याचं वर्णन आलंय बरं का ओघाने आलेला विषय कारण मच्छिंद्रनाथ हे महाविष्णूचा अवतार आणि भगवान शिव म्हणजे आपल्या निवृत्तीनाथ दादा सांगायचं तात्पर्य असं आहे की भगवान शिव आणि भगवान विष्णू हे एकमेकाला सोडून राहत नाहीत सदाशिवाचा अवतार सदाशिवाचा अवतार सदाशिवाचा सदाशिवाचा आणि हा आपला वारकरी संप्रदाय कसा आपल्यापर्यंत जे ही गुरु शिष्य परंपरा आहे बरोबर आणि म्हणजे मच्छिंद्रनाथांनी बोध गोरक्षांना केला गोरक्ष वळला गैनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार सोजविले आता हे याचं विश्लेषण तुम्हा आम्हाला सगळ्यांना माहिती आहे नाथ कोण आहे हो हे बघा माझं कीर्तन आहे ना प्रश्न उत्तराचा असतं तेव्हा तुम्ही बोलत चल मला एकटीला बोलायला आवडत नाही बरोबर हे नाथ कोण आहे मला सांगा बरं गुणीजन मंडळी नाथ संप्रदाय आपल्याला माहिती पण हे नाथ कोण आहे इथेच तर गडबडे बरोबर ना का गडबडे माहिती का कारण आमची परिस्थिती अशी झाली आहे की आम्हाला पिंगळा आम्हाला विनोद याच्या पलीकडे काही दिसतच नाही आणि हे समाजाचं वास्तव चित्रण आहे वाईट वातावरण केला कारण जीव देव आणि संत यांच्यामध्ये जीवाला आपल्या कर्माचे भोग भोगण्यासाठी जन्माला यावंच लागतं देवाला आणावं लागतं देव अवतार घेतात भगवत गीता सांगते
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारतः अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मनं सृजाम्यहम्. जे जेव्हा अधर्म पसरतो, धर्माला अवकळा येते, तेव्हा सज्जनांचं रक्षण करण्यासाठी, धर्माचं संस्थापन करण्यासाठी आणि दुष्टांचा संहार करण्यासाठी भगवंत अवतार घेतात. हे आम्हाला माहिती. धर्म रक्षा धर्म रक्षा दुष्टांचा संहार करण्यासाठी भगवंत अवतार धारण करतात. हे आम्हाला माहिती. पण त्याही आधी भगवंत असं सांगून ठेवतात, महाराज मी तर माझ्या भक्तांसाठी अवतार परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतम् धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. मी तर आधी माझ्या भक्तांसाठी अवतार घेतो, मग दुष्टांचा संहार करतो. तुम्ही म्हणाल कसं तन्वीताई? राम अवतार झाला, कृष्ण अवतार झाला. राम अवतारामध्ये सुद्धा भगवंतांनी सगळ्यात पहिले आपल्या भक्तांना भेट दिल्या. बरोबर. केवटाला भेट दिली, अहिलेचा उद्धार केला, शबरीची तृप्ती केली, अनेक आपल्या भक्तांना भेटी देत शेवटी रावणाचा वध केला. म्हणजे काय सांगतात की मी दादा माझ्या भक्तांसाठी अवतार धारण करतो, मग दुष्टांचा भगरखे पाया पारे दुर्जनाचे संहारे. हे दुर्जनाचे संहारे, दुर्जनाचे संहारे. भगरखे पाया पारे दुर्जनाचे विश्लेषण करते. पण त्याच्या आधी आपण कुठे होतो? नाथ संप्रदाय. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की भगवंताला अवतार घ्यावा लागतो. भगवंताला अवतार घ्यावा लागतो. आणि जेव्हा द्वापार युगाची समाप्ती होती महाराज, द्वापार युग आता संपणार आणि कलियुगाला प्रारंभ होणार, तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी नवनारायण, नव जे नारायण आहे, आता हे नवनारायण कोण ते माहिती. गडबड. बरोबर ना? हे नवनारायण जे ऋषभ देवाचे 100 मुले, त्यातले हे पहिले 9 म्हणजे हे नवनारायण. आणि ह्या नवनारायणांना भगवान श्रीकृष्णांनी द्वारकेला बोलून घेतलं आणि सांगितलं की आता कलियुगाचा प्रारंभ सुरू होणार आणि हा कली फार भयंकर आहे. आणि ह्या कलीपासून ह्या सर्वसामान्य अज्ञानाने भटकणाऱ्या जीवाला सन्मार्गावरती आणण्यासाठी, त्यांना भक्ती मार्गावरती आणण्यासाठी आता तुम्ही अवतार घ्या. आणि भगवंताच्या सांगण्यावरून हे नवनारायण या कलियुगामध्ये नवनाथ म्हणून जन्माला आले. विठ्ठल उद्देश हाच होता की ह्या सर्वसामान्य जीवाने भक्ती मार्गाचा अवलंब करावा.
भक्ती मार्ग बहु सोपा, पण त्याआधी एक गोष्ट सांगावीशी वाटते की हा देह भगवंताने दिलाय आपल्याला. देव दिला देह भजन गोमाता, देव दिला देव दिला देह भजन गोमाता, देव दिला देह तुमची तयारी असेल तर सांगा, माझी तयारी आहे. खरं आपली ही परंपरा आहे, ही गुरु शिष्य परंपरा आहे. पण आज या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतं, माणसाने गुरु करावे पण शरण मात्र सद्गुरूंना जायचं. आणि गुरु आणि सद्गुरु याच्यामध्ये फरक काय हे आम्हाला माहित नाही. बरोबर ना बाबा? आता गुरु नाथ बाबा सांगतात, जो जो जयाचा घेतला गुण तो तो म्या गुरु केला जाणार. गुरुशी केले अपारपण. दत्तात्रय प्रभूंनी 23 गुरु केले नाही, सांगते दत्तात्रय प्रभूंनी 23 गुरु केले पण 24वे सद्गुरु केले. बरोबर ना? अहो मोठ्याने तरी वाजवा, झोपलेले जागे तरी होते. माता गुरु काय काय करतात? गुरु त्या कुंभाराचं काम करतात. एक फार छोटी सुंदर हे मला फार आवडते. कुंभारासारखा गुरु नाही रे जगात. मला काही गायन येत नाही सांभाळून. कुंभारासारखा गुरु नाही रे जगात. म्हणजे गुरु त्या कुंभाराचं काम करतात. एकदा एक कुंभार मातीला चिलीमचा आकार देत असतो. एकदा एक कुंभार मातीला चिलीमचा आकार देत असतो आणि त्याचा विचार बदलतो आणि चिलीमाला मोडतो. तेव्हा माती संवाद साधते कुंभाराशी, कार्य बाबा काय करतोस? म्हणे माझा विचार होता आधी तुला चिलीम बनवावं, पण आता माझा विचार बदलला आणि मी तुला थंड पाणी साठवण्याची सुराई म्हणजे माठ बनवलं. तेव्हा माती म्हणते, अरे बाबा तुझा तर नुसता विचार बदलला, माझं तर जीवनच बदललं. इतकं सुंदर नातं आहे आणि गुरुचं आणि शिष्याचं. योजना दूर सूर्योदय व्हावा, योजना दूर सूर्योदय व्हावा आणि इकडे चिखलातला कमळ उमलावा. अगदी त्याचप्रमाणे योजना दूर जरी सद्गुरू असले, त्यांनी फक्त आपलं स्मरण जरी केलं ना तरी अंतरंगामध्ये भक्तीचं कमळ उमलण्याशिवाय. इतकं सुंदर नातं आहे गुरुचं आणि शिष्याचं. वंदे बोधमयं नित्यं गुरु शंकर रूपिणो यमाश्रितो हि वक्रोपी चंद्र सर्वत्र वंदते. गुरु त्या शंकराचं काम करतात आणि ज्यांना आश्रित झाल्यामुळे तो वाकडा चंद्र सुद्धा सर्वत्र वंदनीय ठरला, अशा त्या गुरु रूपी शंकरांना मी वंदन करते. बघा
मग गुरु त्या शंकराचं काम करतात, कारण आपल्या वारकरी संप्रदायाचे पहिले गुरु हे भगवान शिव आहेत, लक्षात असू. आता बघा, जर काशी विश्वनाथाचं दर्शन करायला जर आपण गेलो ना बाबा, काय सुंदर त्या ब्राह्मण देवतेने त्या काशी विश्वनाथावरती जलाभिषेक करावा, रुद्राभिषेक करावा, छान बिल्वपत्र व्हावं, छान श्राद्ध शृंगार त्या शिवलिंगाचा केला जावा, भस्मालंकृत केलं जावं. काय ते स्वरूप भगवंताचं. वाह. आणि ते स्वरूप डोळ्यामध्ये साठवत असताना अचानक कोणीतरी यावं आणि त्या शिवलिंगावरती पुन्हा जल अर्पण करावं आणि तो साज शृंगार पुन्हा मूळ रूपामध्ये यावा. मग काय, ज्या रूपाला आपण स्वरूप समजून बसलोय, ज्या रूपाला आपण स्वरूप समजून बसलोय, त्या स्वरूपाला रूप दाखवण्याचं काम सद्गुरू करत असतात, लक्षात घ्या. आणि सांगतात हे ते मूळ तत्व आहे, हे तुझं जे मूळ तत्व आहे, जे शिवोहम आहे, शिवोहम शिवोहम. म्हणजे काय, तुमचं मूळ तत्व काय आणि तुम्ही कोणत्या तत्वामध्ये, त्या मूळ तत्वाची ओळख आपल्याला सद्गुरू करून देतात. म्हणून माऊली सांगतात गुरु करा पण शरण मात्र सद्गुरूंना जा. माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या पहिल्याच अध्यायामध्ये 21 ते 26 ओव्या या सद्गुरूंवरती लिहिलेल्या. बरोबर. माऊली सांगतात मज हृदयी सद्गुरू जेणे तारिला हा संसार पुरू, म्हणून विशेष त्यादरू विवेकावर. जैसा डोळा अंजन भेटे मग वाट पाहिजे तेथे प्रगटे महानिधी. का चिंतामणी झाल्या हाती सदा विजय वृत्ती मनोरथी, तैसा मी पूर्ण काम निवृत्ती ज्ञानदेव म्हणे. म्हणून जाण तोन गुरु भजीचे जीवन कृत कार्य होईजे. विठ्ठल जे माऊली काय सांगतात, माझ्या हृदयात सद्गुरूच आहे. आणि मग गुरु काय करतात, गुरु साथ सोडून जातात ना. गुरु काय करतात, साथ सोडून जातात. आता जे गुरु आम्हाला पहिलीला होते, आपण म्हणतो ना माताला गुरु मानतो, शिक्षकांना गुरु मानतो, पण माता पिता साथ सोडून जाणारे असतात, गुरु साथ सोडून जाणारे असतात. ज्ञानाची प्राप्ती करतात आणि साथ सोडून जातात, पण सद्गुरू मात्र आपली साथ कधीच सोडत नाही. शरीर बदलतं पण सद्गुरू तत्व मात्र बदलत नाही. सद्गुरू जेव्हा तुमची आणि माझी पहिली भेट झाली,
तेव्हा महाराजांनी एकच सांगितलं, ताई हे काही आहे हे माझं काहीच नाही, हे माझं नाही, गुरूंचे मला प्राप्त झालेले आशीर्वाद आहे. आणि जेव्हा महाराज आपल्या मनातला मीपणा जातो ना, तिथेच तर भगवंताला राहायला आवडतं. जय हो. मीपणा आणि आत्मज्ञानाची प्राप्ती त्यालाच होते ज्याला गुरु कृपा प्राप्त. आणि आता खरंच अभंग वेगळ्या दिशेने चाललाय, पण काय अडचण नाही. गुरुदेवांचे 3 शिष्य, गुरुदेवांचे 3 शिष्य आणि गुरुदेवांनी सांगितलं, उद्या मी तुम्हाला आत्मज्ञानाची प्राप्ती करून देणार आहे. काय सांगितलं? आत्मज्ञानाची प्राप्ती करून देणारे अट काय की आश्रमामध्ये सगळ्यात पहिले हजर राहील त्याला आत्मज्ञान. बघा फार सुंदर आहे, मला फार आवडलं. पण जो पहिले येईल त्याला आत्मज्ञान. पण या तिघांचाही जाण्याचा रस्ता एकच होता बरं का, पण वेळ वेगळी. आता जेव्हा पहिला शिष्य जायला निघाला, अरे मला आज आत्मज्ञानाची प्राप्ती होणार आहे, लवकर पोहोचायचंय, आणि घाई मध्ये निघाला. पण वाटेत जो मार्ग होता ना त्याच्यामध्ये काटे विखुरलेले, होते. आता याने विचार केला, मला आत्मज्ञानाची प्राप्ती करून घ्यायची आहे, लवकर पोहोचायचंय, मग काय करायचं? काटेमध्ये महाशहाणा काट्यांच्या बाजूबाजूने बघा. दुसरा आला, दुसऱ्याचाही मार्ग तोच, मार्गावरती काटे विखुरलेले. आता याने विचार केला, मला गुरुदेवांनी लवकर बोलवलं, आत्मज्ञान प्राप्त करायचंय ना, मग मी माझ्या सद्गुरूंसाठी का नाही काट्यावरून जावं? आणि मग तो शिष्य त्या काट्यांवरती चालत जाऊन आश्रमामध्ये गेला, रक्तबंबाळ झालेला पाय. आणि वाटलं कदाचित गुरुदेव मलाच आत्मज्ञानाची प्राप्ती करून देतील. तिसरा शिष्य आला, मार्ग तोच, त्याच्याही मार्गामध्ये काटे. पण याने विचार केला, आज माझ्या मार्गामध्ये काटे, पाठीमागून येणाऱ्या दोघांच्याही म्हणजे त्यांनाही जायला उशीर होईल, मलाही जायला उशीर होईल, आत्मज्ञानाची प्राप्ती होणार नाही म्हणणे. पण माझं कर्तव्य हे की सगळ्यात पहिले मी ह्या मार्गातले काटे साफ करतो, माझ्याही मार्गातले काटे साफ होतील आणि मागून येणारे जे 2 शिष्य आहेत त्यांनाही पुढे जाण्याचा मार्ग सोपा होईल. आणि म्हणून याने त्या रस्त्यातले काटे साफ केले आणि मग आश्रमात जाऊन पोहोचला. आता मला सांगा, गुरुदेवांनी कोणाला आत्मज्ञानाची प्राप्ती करून दिली पाहिजे? सागर महाराज. कोणाला? ज्याने दुसऱ्याच्या रस्त्यातले काटे साफ केले, बरोबर ना? मग जे साधक आहे, तुम्ही आम्ही जे साधक आहे, सद्गुरू आम्हाला हे सांगतात की तुझा मार्ग फार खडतर आहे, अवघड वाटे. भगवंतापर्यंत पोहोचायला जी वाट आहे ती फार अवघड आहे. पण तू जेव्हा दुसऱ्याच्या मार्गातले काटे साफ करून पुढे जाशील, तेव्हाच तर तुला आत्मज्ञानाची प्राप्ती होईल. विठ्ठल. हे बघा, गुरु बसून ज्ञान देत नाही, हे बस मी तुला शिकवतो. गुरु आपल्या सोबतच राहतात, बागडतात, हसतात, खेळतात. गुरु आपल्या मध्येच राहतात. साधना कशी करायची हे शिकवलं जातं. भजन कसं करायचं, गुरु त्या कुंभाराचं काम करतात, लक्षात घ्या. आणि मग जेव्हा हा भक्ती मार्ग आपल्या जीवनामध्ये येतो,
जेव्हा आपण भक्ती मार्गाच्या वाटेने जातो त्यासाठी या भक्ती मार्गाला लावण्यासाठी संतांना मात्र स्वतःहून यावं लागतं. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी काय काय या सर्वसामान्य जीवाला आड मार्गाने भटकणाऱ्या जीवाला सन्मार्गावरती लावण्यासाठी त्यांना भक्ती मार्गाला लावण्यासाठी आम्हाला स्वतःहून यावं असं जगद्गुरु तुकोबार सांगतात. विठ्ठल महाराज सांगतात हीच भक्ती थोरे काय की तुम्ही संसार करा पण संसारात राहून परमार्थ सुद्धा करा. संसारिक माणसाने संसार करायचा पण संसारात राहून परमार्थ सुद्धा करायचा आणि हीच भक्ती थोरे. पण आता कोणता भक्त आणि कशी भक्ती देवाला आवडते बरोबर. आता भक्तीचे उदाहरण द्यायचे म्हणजे पण बघा पैठण मध्ये राहणारे 22 वर्षाचे कुर्मदास आईला आवाज दिला आई चल ना मला कीर्तनाला घेऊन. काय सांगितलं? चल ना मला कीर्तनाला घेऊन. तेव्हा आई धावतच बाहेर आली आणि म्हणाली काय रे तुझी ही रोजची कटकट. कोपरापासून हात नाही गुडघ्यापासून पाय नाही जायचं म्हणे कीर्तनाला. तेव्हा सांगितलं गाई आजच्या दिवस मला घेऊन चल उद्यापासून नाही का म्हणणार मला कीर्तनाला घेऊन चल. बघा आता शेवटी आईचं हृदय गणवळलं डोळ्यामध्ये पाणी आलं. लेकराचा हित वाहे माऊलीचे चित्त ऐसे कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. आणि फक्त लंगोटीवरती असणाऱ्या त्या कुर्मदासांना आईने आपल्या पाठीवरती घेतलं आणि या धर्म मंडपामध्ये आणून सोडलं. आणि कसं तरी पोटावरती फटफटत फरफटत मार्ग काढत कुर्मदासजी पुढे येऊन बसले. आणि भानुदासांचं कीर्तन चालू होतं. भानुदास म्हणजे नाथबाबांचे पंजोबा. आणि भानुदासजी महाराजांनी विचारलं रे कुर्मदास आलास? हो आलो. कोणी आणून सोडलं तुला? म्हणे आई घेऊन आली. म्हणे आई घेऊन आली इथपर्यंत ठीक आहे पण आता जाताना कसा जाशील? तर सांगितलं म्हणे महाराज आता मला घरी जायचं नाही. म्हणे घरी जायचं नाही म्हणजे असं का म्हणतोस? अरे आज काल्याचं कीर्तन आणि काला झाल्यावर आम्ही पंढरपूरला जाणार आहोत. मग तू कुठे रे जाशील?
तेव्हा कुर्मदासांनी सांगितलं मलाही तुमच्या सोबत वारीला घेऊन चला. तेव्हा भानुदासजी महाराज म्हणतात, अरे तुला या धर्म मंडपामध्ये आईला आणून बसवावं लागतं, तू कसा रे वारीला येशील? हात नाही, पाय नाही, कसं काय वारीला येशील? बघा आपल्याकडे सगळं तरी आम्ही वारी करत महाराज. बरोबर पण सांगितलं महाराज तुम्ही फक्त हो म्हणा. आणि भानुदासजी महाराजांनी विनोदाने हो म्हटलं. काय विनोदाने हो म्हटलं. ठीक आहे, काय हरकत नाही, चल आमच्या सोबत वारीला. कीर्तन झालं, संध्याकाळचं कीर्तन झालं, वारकरी झोपी गेले आणि कुर्मदास जे निघाले पोटावरती फटफट चालू लागले बीडपर्यंत. तांबडा फुटलं आणि दिसणाऱ्या लोकांना विचारलं पंढरपूरकडे जाण्याचा रस्ता कोणता? आणि बीड मध्ये आल्याच्या नंतर हनुमंताच्या मंदिरात सगळ्यांना आवाज दिला, ऐका हो ऐका, भानुदासांची दिंडी या वाटेने जाणारे, कोणी कालवण आणा, कोणी भाकरी आणा. आणि वारकऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था केली. असं दर मजल करत प्रत्येक मुक्कामामध्ये भानुदासांनी रात्री, माफी असावी, कुर्मदासांनी रात्री निघावं आणि पुढे जाऊन वारकऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था करावी. आणि असं करत शेवटचा मुक्काम लौळ या ठिकाणी झाला. तिथेही वारकऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था केली, पण सगळे वारकरी जेवत होते, पण कुर्मदासजी महाराज मात्र एका कोपऱ्यामध्ये पडून रडत होते. कारण सगळं अंग आता रक्तबंबाळ झालेले, पाठ पोट सालून निघाले, अंगातून रक्त वाहतंय, खडे रुतलेले. आणि भानुदासजी महाराज जवळ आले. सांगितलं कुर्मदासा आता शेवटचा मुक्काम, पुढच्या मुक्कामाला म्हणजे पुढच्या ठिकाणाला तुला पांडुरंगाचं दर्शन होणार. तेव्हा कुर्मदासजी महाराज सांगतात, नाही महाराज, नाही बुवा, आता मी पंढरपूरकडे चालू शकत नाही, मला आता वेदना असह्य झालंय. आता मी कारण अन्न पाण्याचा त्याग केलेला आहे, सगळ्यांच्या भोजनाची व्यवस्था करणारे कुर्मदास मात्र अन्न पाण्याचा त्याग केला. का केलं? सांगितलं महाराज घरी तर माझी आई माझं मलमूत्र धुत होती, वारीमध्ये कोण धुणार? म्हणून अन्न आणि पाण्याचा त्याग केलेले कुर्मदास. सांगितलं भानुदासजी महाराज आता पंढरपूरला जा आणि पंढरपूरला गेल्याच्या नंतर त्या पांडुरंगाला दोनदा नमस्कार करा. आणि नमस्कार केल्याच्या नंतर त्या पांडुरंगाला सांगा, पांडुरंगा त्या कुर्मदासाचं थोडं पुण्य कमी पडलं रे, की ते तुला भेटायला येऊ शकत नाही, तुझ्या दर्शनाला येऊ शकत नाही. ह्या जन्मात दर्शन नाही झालं तर काय झालं, पुढच्या जन्मात मी तुला भेटायला नक्की ना. भानुदासजी महाराजांचे डोळे पाणावले, हृदय गळवळलं आणि जड अंतःकरणाने पंढरीच्या वारीच्या दिशेने निघू लागले. पंढरपूरला गेले, चंद्रभागेमध्ये स्नान झालं, भगवंताचं दर्शन झालं, भगवंताच्या समोर येऊन उभे राहिले आणि अंतःकरण भगवंताने भानुदासजी महाराजांकडे पाहिलं, भानुदासांनी भगवंताकडे पाहिलं. हृदयातल्या ज्या वेदना होत्या त्या भगवंतापर्यंत पोहोचल्या. अंतरीच्या खुणा प्रगटोनी ऐसे वर्म मज जावी नारायणा. आणि सांगितलं देवा, अरे कुर्मदास या जन्मामध्ये तरी तुला भेटायला येऊ शकत नाही. लक्षात आलं. माता रुक्मिणीला आवाज दिला, रुक्मिणी इकडे ये. काय अगं म्हणे माझा भक्त कुर्मदास माझी लौळ गावामध्ये वाट पाहतोय, तू वारी सांभाळ, मी कुर्मदासाला भेटतो.
आणि स्वतः पांडुरंग परमात्मा लव या ठिकाणी भगवान गुरुमदासी महाराजांना भेटायला आले. वेदना असह्य झाल्या पण भगवंताची ओढ लागली. आवाज दिला, गुरुमदास, ए गुरुमदास, डोळे उघड, मी आलोय. विठ्ठल, मी आलो गुरुमदासा, डोळे उघड. सांगितलं, देवा, अरे तू मला भेटायला इथे? अरे जशी तुला माझी ओढ होती ना त्याच्यापेक्षा जास्त ओढ मला तुझ्या भेटीची होती रे गुरुमदासा. वाट पाहूमा भेटीची आभाळी, वाट पाहूमा भेटीची आभाळी, तशी भगवंताला सुद्धा आपल्या भक्तांच्या भेटीची ओढ असते बरं का महाराज. आणि स्वतः पांडुरंग परमात्मा तिथे आला. गुरुमदासी महाराजांना अंघोळ घातली, स्वतः हाताने स्वयंपाक बनवून खाऊ घातला. आणि मग जेव्हा आपला भक्त जेवला त्याच्यानंतर देवाला समाधान झालं. आणि त्यानंतर गुरुमदासी महाराजांनी भगवंताच्या चरणावरती आपला प्राण त्याग केला. विठ्ठल गुरुमदासजी महाराजांना भगवंत भेटला का? ओढ होती, ध्येय एकच होतं. ध्येय फार महत्त्वाचं. कबीरजी महाराज सांगतात, एक साधे तो सब साधे, सब साधे तो सब छोटा. म्हणजे काय? एक काहीतरी साध्य करा. एक जर साध्य केलं तर सगळं साध्य होईल. पण सगळं साध्य करण्याच्या नादामध्ये हातात आलेलं सुद्धा निघून जाईल. नाही लक्षात आलं? तुमच्या भाषेत समजून सांगते. खुर्चीला चार पाय, बरोबर, चारी पाय ओढतात का? एक पाय ओढला तरी चारी पाय बरोबर, तीनही पाय ऑटोमॅटिक आपल्या जवळ येतात. जे कबीरजी महाराज सांगतात, एक साध्य करा, सगळं साध्य होईल. विठ्ठल आणि बघा महाराज म्हणतात ही भक्ती खरी आहे. पण जेव्हा शुद्ध संकल्प मनामध्ये होतो तेव्हा तो संकल्प पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी नारायणाची असते. शुद्ध संकल्पाचा दाता नारायण. पण आम्ही काही असे संकल्प करतच नाही तेव्हा पूर्ण करण्याची. बरोबर. एक फार सुंदर उदाहरण आहे. रामकृष्ण परमहंस यांचं फार सुंदर उदाहरण आहे. थोडासा वेळ द्या. चार गणगडी असतात महाराज. काय? चार गणगडी असतात. या गावाहून त्या गावाला जायचंय, नदी पार करायची. पण आता गंजडी म्हणल्यावर साधन काय त्यांच्या सोबत? गांजा आणि चिलीम. बरोबर. ज्याला कळलं त्याला कळलं. आणि मग निघाले. रस्त्यात जावं, चिलीम ओढवावी, परत पुढे जावं, असं दर मजल करत नदीच्या तीरावरती येऊन थांबले. आता नदीच्या तीरावरती आल्या. आता नदी पार केली की आपलं गाव. काय म्हणाले? नदी पार केली की आपलं गाव. मस्त चिलीम वगैरे ओढली झाली, सगळं झालं. मस्त ते आता धोतर वरती केले आणि पाण्यात. काय? पाण्यात.
तिकडने एक गृहस्थ आले म्हणाले का हो महाशय तुम्ही पाण्यात उतरताय कशासाठी? आता हे गडी यांनी सांगितलं अरे डोळे फुटले का तुझे दिसत नाही का नदी पार करायची आहे. पण संतांचा आणि सभ्य माणसांचा हा स्वभाव असतो की ते संत असतात शांत असतात. हो हो मला समजलं तुम्हाला नदी पार करायची आहे पण तुम्हाला बोलता येतं का? आता हे पोहणं काय असतं इथून सुरुवात काय पोहणं काय असतं आम्हाला माहित नाही. पहिला विचारतो दुसऱ्याला तुला बोलता येतं का? म्हणे नाही बाबा. दुसरा म्हणतो तिसऱ्याला तुला बोलता येतं का रे? नाही बाबा. तिसरा विचारतो चौथ्याला तुला बोलता येतं का? म्हणे मी पोहतो पण गादीवर. ते गृहस्थ सांगतायत तुम्हाला काही पोहता येत नाही आणि इथून जर का तुम्ही नदीमध्ये उतरला तर थेट बंगालच्या उपसागराला जाऊन त्याच्यामुळे आता असं एक काम करा इथे एक नावाडी आहे तो दररोज संध्याकाळी शेवटची गाडी येईपर्यंत इकडचे तीरावरच्या तिकडे आणि तिकडच्या तीरावरच्या इकडे नेण्याचं काम करतो. पण अंधार झाल्यावर मात्र तो काही जात नाही. तेव्हा तुम्ही लवकर जा आणि त्या नावाड्याचा शोध घ्या. आता अंधार झालेला होता नावाडी काही भेटला नाही पण त्यांनी आपले वल्ले गवतात लपून तो घरी निघून गेला. आता यांनी कसे तरी ते वल्ले शोधले. आधी नावाडी दादाला आवाज दिला नावाडी काही आले नाही. मग आता यांनी विचार केला म्हणजे नावाडी काय करतो रे नुसते वल्ले तर मारतो. नावाडी काय करतो फक्त वल्लेच मारतो. मग असं करू आपण वल्ले मारू चला बस त्याच्यामध्ये बसले. आता म्हणे एका वेळेस आम्ही दोघं मारतो पुढच्या वेळेस तुम्ही दोघं मारा. बसले नाव चालवताय वल्ले मारताय पण किनारा काय लागेना. मध्यरात्र झाली महाराज पहाट झाली तांबडं फुटलं दिवस उजाडला दिसायला लागलं पण नाव काय जायचं हळी काय बाबा अर्धरात्री तुम्ही नाव चालवली मध्यरात्रीच्या नंतर आम्ही नाव चालवली पण तरी सुद्धा किनारा लागेना. काय गडबड आणि मग तर लक्षात आलं अरे त्या कडुलिंबाच्या झाडाला बांधलेला दोर काय मी सोडलाच नाही. अहो हसताय काय त्यांची आणि माझी गतीचे विठाला म्हणजे हा संसार कसा आहे कडू आहे आणि त्या कडुलिंबाच्या बांधलेला दोर म्हणजे ही आपली माया आहे. ही माया आपल्याला भगवंतापर्यंत पोहोचू देत नाही. आता मला सांगा प्रश्न पडतो ते गंजडी कधी नदी पार करू शकणार नाही का? नक्कीच करू शकतील पण जेव्हा तो कडुलिंबाच्या झाडाला बांधलेला दोर जर का त्यांनी सोडला तर पुढच्या अर्ध्या मिनिटात नौका पार. अगदी त्याचप्रमाणे महाराज सांगतात जर हा मायारूपी संसार आहे या संसारावर जर प्रेम करून तितकंच प्रेम जर का तुम्ही भगवंतावरती लावलं तर तोच भगवंत तुम्हाला हा भवसागर पार करून देणार आहे. आणि हीच भक्ती थोर आहे महाराज.
सिद्धी राहा महाराज म्हणतात ठेविले आनंद तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. आता महाराजांनी त्या भगवंताला अनंत म्हटलेले. अनंत म्हणजे तुम्ही कोणत्याही कानाकोपऱ्यात जा तो तुमची व्यवस्था केल्याशिवाय राहत. बरोबर ना महाराज? अनंत येतो त्याला सगळ्यांची काळजी आहे. आपल्याला काय भगवंताची काळजी? बरोबर बरोबर. खरं खरं प्रामाणिकपणे सांगा किती लोक देवाला भोग लावल्याशिवाय जेवत नाही. नाही धर्म मंडपाचा नियम आहे इथे आल्यावर खरं बोलावं. सत्यम वद. आपल्या भोजनाची व्यवस्था तो करतो त्याच्या भोजनाची व्यवस्था कोणी करायची? आपल्याला समाधान आहे का? ज्याला समाधान असेल त्यांनी हात वरती करा. जागे आहात ना सगळे? ऐकताय ना? लक्ष आहे ना? चेहऱ्यावरती स्मित हास्य. ज्याला कळलं त्यांनी हात वरती केला महाराज. म्हणजे माझं मागचं कीर्तन यांना आठवलं. उगले महाराज माझं मागचं कीर्तन यांना आठवलं. नाही इथे आल्या होता निद्रा देवी प्रसन्न होते ना निद्रा देवी. माझा सांगू का महाराज? अनुभव सांगू का माझा? बाबांना आठवलं जेव्हा रामकथा चालू होती ना पुण्याला तेव्हा काही महिला आल्या आणि म्हणायला लागल्या ताई काय सुंदर कथा सांगताव. काय आवडलं ताई तुम्हाला माझ्या कथेमध्ये? काही दृष्टांत काही प्रमाण काय आवडलं? म्हणजे नाही ताई फार सुंदर कथा सांगता. आता पुण्याचे लोक ते आपल्यासारखी भाबडी जनता ना थोडी देतात. त्याने म्हटलं तेवढं कौतुक करताय तर सांगूनच द्या ना. त्याने क्या सोनी कथा बाचू दे क्या सोनी कथा बाचू घर में दो गोली नींद की खावे तो भी नींद नहीं आवे और थारो कथा में ऐसी चोखी नींद आवे. म्हणजे इथे आल्यावर या देवी सर्वभूतेषु निद्रा रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. धर्ममंडपाचा नियमच तो तुमची आमची काही चूक नाही. आणि बघा आपल्याला काही समाधान नाही लाभणार नाही. एक राजा आता तुमची आमची गोष्ट सोडा. राजा एका आश्रमामध्ये गेला ऋषी मुनींना प्रणाम केला. आता प्रणाम करण्याची आपली संस्कृती आहे. राम राम करण्याची आपली संस्कृती आहे. आणि वारकरी संप्रदाय नम्रता शिकवतो. वारकरी संप्रदाय आदर्श शिकवतो. आणि हे मग जेव्हा नमन होतं तेव्हा ते ज्ञानगंगेच्या झऱ्यामध्ये प्रवाहित होतं. म्हणून नमावं माणसाने. आणि राजाने सांगितलं
की म्हणे महाराज मी एवढं कमवलंय का माझ्या 7 पिढ्या बसून खातील, पण तरी मला चिंता म्हणे कसली, पण माझ्या 100 पिढ्यांनी बसून खावं असं मला वाटतं. बघा तेव्हा महाराजांनी सांगितलं एक काम कर, तुझी जी चिंता आहे ना त्या चिंतेचे उत्तर त्या समोर कुटियामध्ये असणारी आजी दे, पण तू फक्त तिच्या भोजनाची व्यवस्था कर. आणि राजाने छान असं पंचपक्वान्नांचं भोजन घेतलं आणि त्या आजीला नेऊन दिलं आणि आजीला सांगितलं आजी आता तुला कशाची चिंता ग? म्हणे नाही. आणि आताच्या भोजनाची व्यवस्था झाली, संध्याकाळच्या भोजनाची व्यवस्था करतो. तेव्हा आजी म्हणाली नाही राजा त्याची काही आवश्यकता नाही पण करतो ना, तुम्हाला कोणाचा आधार नाहीये, मी तुमच्या संध्याकाळच्या भोजनाची व्यवस्था करतो. तेव्हा आजीने इतकं सुंदर उत्तर दिलं. आजी म्हणाली अरे राजन, ज्याने माझ्या आत्ताच्या भोजनाची व्यवस्था केली तो परमात्मा माझ्या संध्याकाळच्या भोजनाची सुद्धा व्यवस्था करेल. सांगायचं तात्पर्य असं आहे समाधान. आणि राजाच्या डोक्यात लख प्रकाश पडला. अरे आजीला संध्याकाळच्या भोजनाची चिंता नाही, मी तर माझ्या 100 पिढ्यांची चिंता करतोय. त्याच्यामुळे आपल्याला भगवंताने ज्या स्थितीत ठेवले त्या स्थितीमध्ये समाधानी राहायला शिका. अभंगाचा दुसरा पण बाहेर आल्यावर मायेने अशा प्रकारे पकडलं की तिथेच बसून राहील. ज्याच्यासाठी हा देह दिला ते केलंच नाही, भगवंताचं भजन पूजन चिंतन काही केलंच नाही. माफ करा, माफी मागून बोलते, पण कीर्तन प्रवचन हे विनोदाचं माध्यम नाही, हे विचार करायला भाग पाडणारं माध्यम आहे की ह्या साधू संतांनी आम्हाला काय दिलं, कसं आम्हाला या मार्गावरती आणलं, कसं आमच्या मनातल्या प्रश्नांची उकल दूर झाली. जिंदगी में सदा मुस्कुराते रहो, मुस्कुराना जिंदगी की जरूरत है, पर जिंदगी जियो तो अंदाज से जियो कि आपको देखकर लगे जिंदगी कितनी खूबसूरत है. आणि हे जीवन त्याच वेळेला सुंदर होतं ज्या वेळेस मुखामध्ये नाम, हातामध्ये टाळी, वारी चुकू न दे. हरी मोठ्या प्रेमाने भजन करा. विठोबा हरे
हरि